हे भरताच कामा मी तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली. त्याच्या संदर्भामध्ये मला हे नेव्हीने केलं, PWने केलं, हे असला वाद घालण्यात आता काही अर्थ नाही. पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीनं स्मारक झालं पाहिजे. दादा, तुमचा पक्ष जो आहे त्या प्रकारे सरकारने लक्ष घातलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली, परवा पण बैठक बोलवली. त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत. काल रात्री माझंही CM साहेबांशी बोलणं झालं, त्यावेळेस देवेंद्रजी पण होते. आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा केलेली. ती काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं. दादा, जो राडा झाला 2 दिवसापूर्वी, म्हणजे हे पवित्र ठिकाण आहे, हे भरताच कामा मी तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली. त्याच्या संदर्भामध्ये मला हे नेव्हीने केलं, PWने केलं, हे असला वाद घालण्यात आता काही अर्थ नाही. पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीनं स्मारक झालं पाहिजे. दादा, तुमचा पक्ष जो आहे त्या प्रकारे सरकारने लक्ष घातलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली, परवा पण बैठक बोलवली. त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत. काल रात्री माझंही CM साहेबांशी बोलणं झालं, त्यावेळेस देवेंद्रजी पण होते. आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा केलेली. ती काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं. दादा, जो राडा झाला 2 दिवसापूर्वी, म्हणजे हे पवित्र ठिकाण आहे, पाहणी करणं करू शकतात. आम्ही पण पाहणी करू शकतो. शेवटी ते आमचं काम आहे, ते आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेतनं मी आलेलो आहे. मी मगाशी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. दादा, किती महिन्यात पुतळा पूर्ववत होईल? झालं परत पहिल्यांदा म्हणजे मागं म्हणताय की घाई झाली, आता लगेच किती महिन्यात? ह्या सगळं उभं करण्याच्या करता ज्याला काम दिलं जाईल ते सगळ्यांचा त्यांचा पूर्व अनुभव लक्षामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील. त्या करत असताना वेळेमध्ये कुठलाही वेळेचा अपव्यय न करता गरजेपुरता जेवढा वेळ आहे, मग त्याच्यामध्ये क्युरिंग करता असतो, ते पुतळा तयार करण्याच्या करता असतो, सगळ्या गोष्टीच्या करता असतो, तो वेळ त्या ठिकाणी देऊन त्या वेळेमध्ये तो पूर्ण करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.